प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? दयाराम साहनी. वेदांची एकूण संख्या किती आहे? 4. सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? मुंडक उपनिषद. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते? वर्धमान महावीर. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आर्य चाणक्य. कौटिल्य. सम्राट अशोकाची शेवटची लढाई कोणती होती? कलिंगची लढाई. भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते? समुद्रगुप्त. प्रसिद्ध कवी कालिदास कोणाच्या दरबारात होते? दुसरा. चंद्रगुप्त. अजिंठा आणि वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? संभाजीनगर. औरंगाबाद. गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला शासक कोण? रझिया सुलताना. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? बाबर आणि इब्राहिम लोदी. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? बाबर. दीन-ए-इलाही हा धर्म कोणी स्थापन केला? अकबर. आग्र्याचा ताजमहाल कोणी बांधला? शहाजहान. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? रायगड. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? गुरु नानक देव. वास्को द गामा. भारतात कोठे उतरला? कालिकत. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757. आधुनिक भारताचा इतिहास. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा कोण होते? मंगल पांडे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? ईस्टू-ए-ओ ह्यूम. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीत आहे? आनंदमठ. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? लॉर्ड कर्झन. मवाळ आणि जहाल अशी फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत अधिवेशन. होमरूल लीगची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? 1915. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? अमृतसर. असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे मागे घेण्यात आली? चौरी चौरा घटना. स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केला? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1928. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली? 23 मार्च 1931. पुना करार कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे घोषवाक्य कोणाचे आहे? सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे. गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून कधी मुक्त झाला? 1961. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रिएम्बल कोणत्या देशाकडून प्रभावित आहे? अमेरिका. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? भाग 3. अस्पृश्यता निवारणाचे कलम कोणते? कलम 17. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षे. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्ट. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 552. धनविधेयक मनी बिल कोठे मांडले जाते? फक्त लोकसभेत. भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय काय आहे? 65 वर्षे. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. मतदानाचा अधिकार वयाच्या कितव्या वर्षी मिळतो? 18 वर्षे. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कधी जोडली गेली? 1976. 42वी घटनादुरुस्ती. आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? जर्मनी. संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती अंतर असावे? 6 महिने. राज्याचा राज्यपाल कोणाद्वारे नियुक्त केला जातो? राष्ट्रपती. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? ग. वा. मावळंकर. माहितीचा अधिकार आरटीआय कायदा कधी लागू झाला? 2005. भूगोल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश? रशिया. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्ध.
कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते? 8. भारताचे दक्षिण टोक कोणते आहे? इंदिरा पॉइंट. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? गुरु शिखर. भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली आहे? अलाहाबाद, मिर्झापूर जवळ. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? कोची. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? मौसिनराम, मेघालय. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोसी नदी. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? सुपिरियर सरोवर. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकूड. रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? हिवाळा. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? अहमदाबाद. काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोठे आहे? उत्तराखंड. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती काळ लागतो? 365 दिवस 6 तास. वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? तपांबर, ट्रोपोस्फियर. सामान्य विज्ञान. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 206. ओ. निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला काय म्हणतात? सर्वयोग्य दाता, युनिव्हर्सल डोनर. पेशींचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. रक्तातील साखरेचे नियंत्रण करणारे संप्रेरक कोणते? इन्सुलिन. जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग होतो? रातांधळेपणा. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? जीवनसत्व क. मलेरिया कोणत्या डासाच्या चावण्यामुळे होतो? ॲनाफिलिस मादी. हसविणारा वायू, लाफिंग गॅस कोणता? नायट्रस ऑक्साईड. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? एशित H2O. विजेच्या बल्बमध्ये कोणता धातू वापरला जातो? टंगस्टन. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? सर आयझॅक न्यूटन. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशात असतो? निर्वात पोकळी, व्हॅक्यूम. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? स्थायू. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक काय? डेसिबल. भूकंपाची तीव्रता मोजणारे यंत्र कोणते? सिस्मोग्राफ. डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल. पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणी शोधले? अलेक्झांडर फ्लेमिंग. भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. अर्थव्यवस्था आणि संकीर्ण. अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? ॲडम स्मिथ. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? मिश्र अर्थव्यवस्था. जीएसटी भारतात कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2017. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जून. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? जून 21. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. जन गण मन राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो? 52 सेकंद. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. परमवीर चक्र हा कोणता पुरस्कार आहे? सर्वोच्च लष्करी सन्मान. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय? रवींद्रनाथ टागोर. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू? अभिनव बिंद्रा. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बंगळुरू. मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? इस्रो डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले? इस्रो डॉक्टर APJ अब्दुल कलाम. संयुक्त राष्ट्रसंघाची UN स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा.